हॅलो फ्रेंड्स, आजच्या फर्स्ट प्रॅक्टिकलमध्ये आपण बघणार आहे यंग मॉड्युलस बाय सेल्स मेथड. ओके, सो हा आपण ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट करणार आहे. सो आपले जे मॅन्युअल आहे यामध्ये प्रोसिजर दिलेली आहे, म्हणजे हा फिजिकली कसा परफॉर्म करायचा याची कंप्लीट प्रोसिजर दिलेली आहे. जसं की आपण काय करणार आहे, एक ऑक्झिलरी वायर घेणार आहे आणि दुसरी एक्सपेरिमेंटल वायर, अशा दोन्ही हँग करून ठेवणार आहे आणि त्याला हे सेल्स ॲपॅरेटस जोडणार आहे. ॲपॅरेटसची अरेंजमेंट कशी असते बघा, ॲपॅरेटसच्या अरेंजमेंटच्या एक्झॅक्टली हे बॅलन्स केलेलं असते, याच्या एक्झॅक्टली मध्ये अशी स्पिरिट लेवल असते. सपोज आपण काय करतो की एका बाजूला याच्या लोड अप्लाय करतो. लोड अप्लाय केल्यामुळे काय होईल की ती जी एक्सपेरिमेंटल वायर आहे ती काय होईल, थोडीशी ताणली जाईल, म्हणजे स्ट्रेच होईल. सो याची लेंथ वाढेल. लेंथ वाढल्यामुळे काय होईल की हा जो पोर्शन आहे तो काय होईल, हा थोडासा वाढेल, त्याची लेंथ वाढेल, हा खाली जाईल. खाली गेल्यामुळे हा जी इथे बबल आहे स्पिरिट लेवलचा तो एका साईडला शिफ्ट होईल. तो काय करतो, आपण ही जी डिस्क आहे ही रोटेट करून काय करतो, ती लेवल ॲडजस्ट करतो आणि बबल सेंटरला आणणार आहे. सो त्यावेळी काय होईल की हे जी डिस्क रोटेट केल्यानंतर एका ती स्केलमध्ये मूव्ह होईल, ती स्केल आपण नोट करणार आहे. सो ईच टाइम काय होणार आहे, ती थोडंसं आपल्याला रोटेट करावं लागणार आहे. सो याची आपल्याला काय करायचे, रीडिंग घ्यायची आणि याच्या सहाय्याने आपण इझिली फाइंड आउट करू शकतो यंग्स मॉड्युलस ऑफ ए गिवन वायर. सो यासाठी जे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहे जे तुम्ही क्लासमध्ये पण शिकलेले आहात, दॅट इज लॉन्जिट्युडनल स्ट्रेस mg डिवाइड बाय पाय आर स्क्वेअर अँड लॉन्जिट्युडनल स्ट्रेन काय असतं, चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. सो यंग्स मॉड्युलसचा जो फॉर्म्युला आहे तो कसा आहे, टेन्साइल स्ट्रेस डिवाइड बाय टेन्साइल स्ट्रेन, किंवा दुसरं काय म्हणतो आपण longitudinal stress divided by longitudinal strain. So this is mg divided by pi r square whole divided by l divided by l. So हे जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला काय फॉर्म्युला मिळतो, अशा प्रकारे लिहून आपल्याला फायनली सिम्प्लिफाय फॉर्म्युला मिळेल mg l divided by pi r square small l. सो आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, यंग्स मॉड्युलस ऑफ ए गिवन वायर. सो त्याची अगेन डायग्राम दिलेली आहे. ओके, इथं प्रोसिजर एक्झॅक्टली प्रोसिजर काय फॉलो करायची ते दिलेले आहे. सो जे आपण वायर यूज करतो आहे, सो त्याचं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, रॅडियस आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. कशासाठी लागतो आपल्याला, जो स्ट्रेस फाइंड आउट करतो आपण फोर्स पर युनिट एरिया, त्यासाठी काय लागतं, वायरचा आपल्याला क्रॉस सेक्शनल एरिया. त्यासाठी आपण काय करणार आहे, बाय युजिंग मायक्रोमीटर स्क्रू गेज आपण काय करतो, इथं काय करतो, या टेबलमध्ये मायक्रोमीटर स्क्रू गेजच्या साहाय्याने वायरचा डायमीटर फाइंड आउट करून देन रॅडियस फाइंड आउट करतो, देन पाय आर स्क्वेअर म्हणजेच एरिया ऑफ वायर. पण आपण जे ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट करणार आहे तिथं आपण डायरेक्टली इथं लिहिणार आहे. सो देर इज नो नीड ऑफ मायक्रोमीटर स्क्रू गेज अँड देन नो नीड ऑफ MSR CSR. डायरेक्टली आपल्याला रॅडियस मिळते. रॅडियसचा स्क्वेअर करून त्याला पायने मल्टिप्लाय केलं तर काय मिळणार आहे, आपल्याला एरिया ऑफ ए गिवन वायर मिळणार आहे. नेक्स्ट काय करणार आहे, आपण जी वायरची लेंथ आहे ती मेजर करायला लागणार आहे. सो देर इज अ लेंथ ऑफ वायर इन मीटर अँड देन ग्रॅव्हिटेशनल एक्सिलरेशन G इज इक्वल टू 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज अ गिवन, हे गिवन व्हॅल्यू आहेत. तर नेक्स्ट ऑब्झर्वेशन टेबल आहे, त्यामध्ये वायरवरती आपण जे लोड अप्लाय करतो तो म्हणजेच मास जे अटॅच करणार आहे हुकला ते दिलेलं आहे. त्याला G न मल्टिप्लाय केलं 9.81 नंतर काय आपल्याला मिळेल, वेट मिळेल. अँड देन स्पिरोमीटरचं रिडिंग जो आपण स्क्रू फिरवणार आहे, डिस्क रोटेट करणार आहे, त्याचं लोडिंगचं एकदा रिडिंग घेणार आहे, देन अनलोडिंगचं एकदा. ओके, आणि त्या दोन्हीचा मीन काढल्यानंतर काय मिळणार आहे, आपल्याला मीन रिडिंग मिळणार आहे. ओके, आणि या दोन्हीचा डिफरन्स काढला तर ईच रिडिंगमधला काय मिळेल, आपल्याला डिफरन्स मिळेल. आणि हे काय मिळणार आहे आपल्याला, इलॉंगेशन इन द वायर, किती इलॉंगेशन झालं. सो दिस इलॉंगेशन इज युजफुल टू फाइंड आउट द स्ट्रेन इन द वायर. आपण काय लिहितो, स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. सो इलॉंगेशन म्हणजेच काय, चेंज इन लेंथ आहे. यालाच ओरिजिनल लेंथ म्हणजे स्मॉल एल ने डिवाइड केलं तर काय मिळणार आपल्याला मिळणार आहे स्ट्रेन, जो इथे दिलेला आहे. ओके, देन स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आहे, mg डिवाइड बाय ए. सो mg म्हणजे हा जो कॉलम आहे त्याला डिवाइड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, जो आपण पहिला जो टेबल आहे तिथं काढलेला आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, याने डिवाइड केलं तर काय मिळणार आहे आपल्याला मिळणार आहे स्ट्रेस. सो स्ट्रेस आणि स्ट्रेन हे दोन कॉलम आहे, याचे डिव्हिजन केलं तर आपल्याला काय मिळेल, यंग्स मॉड्युलस. आणि सगळ्याचा फायनली आपण काय करणार आहे, मीन फाइंड आउट करणार आहे. मीन म्हणजेच कसं फाइंड आउट होतो, टोटल नंबर ऑफ रिडिंग डिवाइड बाय ॲडिशन ऑफ ऑल रिडिंग डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ रिडिंग. सो आपल्याला काय मिळेल, मीन मिळणार. दॅट मीन इज मीन काय असतो, मीन इज द
यंग्स मॉड्युलस ऑफ दॅट वायर. सो आपण ते एक्सपेरिमेंटली फाइंड आउट करणार आहे इथं. ओके, सो रिझल्टमध्ये आपण लिहिणार आहे स्टँडर्ड व्हॅल्यू ऑफ यंग्स मॉड्युलस ऑफ वायर अँड देन एक्सपेरिमेंटली आणि ग्राफिकली काय रिझल्ट मिळतात ते लिहिणार आहे. ओके, सो ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट करण्यासाठी आपण जाणार आहे वेबसाईटवरती. ओके, तुम्ही गुगलवरती टाईप केलं यंग्स मॉड्युलस ऑनलाईन लॅब तर डायरेक्टली तुम्ही या वेबसाईटवरती येता. ओके, सो यंग्स मॉड्युलसचा आपण इथं सेटअप पाहत आहात आणि त्याचं जो आपण रीडिंग घ्यायचे त्यासाठी मी एक्सेल शीट बनवलेली आहे इथं. सो आपलं जे फर्स्ट ऑब्झर्वेशन टेबल आहे याची आपल्याला फारशी आवश्यकता पडणार नाही, कारण आपण हे जे त्याचं रॅडियस आहे ते मेजर करणार नाही बाय युझिंग मायक्रोमीटर स्क्रू गेज. सो इथं काय होतं की डायरेक्टली ते रॅडियस दिले आहे. सो आपण इथे काही पॉईंट सिलेक्ट करूया. सिलेक्ट इन्व्हायरमेंट अर्थ. आता इथं व्हॅरियस इन्व्हायरमेंट आहे, जसं की अर्थ आहे, मून आहे, युरॅनस आहे. सो आपण अर्थ इथं 9.8 व्हॅल्यू आहे कशाची, ग्रॅव्हिटेशनल एक्सलेरेशन जी आपण इथं लिहिलेली आहे ऑलरेडी. सो सिलेक्ट मटेरियल वायर असं विचारले, इथं व्हॅरियस वायर दिलेले आहेत, त्यापैकी आपण काय केलेलं आहे कोणती वायर चूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण कॉपर वायर चूज केली किंवा ॲल्युमिनियम वायर चूज करता, स्टील वायर चूज करू शकता. ओके, सो आपण काय करूया कॉपर वायर चूज करूया. देन नेक्स्ट दिले आहे रॅडियस ऑफ वायर. ओके, सो रॅडियस ऑफ वायर इथं 0.1 किती तुम्ही घेऊ शकता, 0.2, 3, 4, 0.5 पर्यंत घेऊ शकता, 0.5 mm. ओके, सो आपण काय करूया की वायरची जी रॅडियस ऑफ वायर आहे ती 0. एक्झाम्पल आपण काय घेतलं की 0.1 mm घेतली. सो रॅडियस ऑफ वायर इथं मीटरमध्ये विचारले. सो 0.1 mm म्हणजे मीटरमध्ये किती येईल. सो आपण काय करतो की 0.1 mm ला 1000 डिवाइड केलं. सो यू विल गेट आन्सर इन मीटर. सो दिस आन्सर इज 0.0001. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आहे एरिया ऑफ वायर दॅट इज पाय आर स्क्वेअर. सो रॅडियसची व्हॅल्यू आहे 0.0001 आणि त्याचा स्क्वेअर करायचा, पाय म्हणजे 3.14 न मल्टिप्लाय करायचं. सो आपण काय लिहिणार आहे इज इक्वल टू 3.14 मल्टिप्लाय बाय दिस रॅडियस. अगेन त्याचा स्क्वेअर आहे, सो अगेन ती रॅडियस येईल. सो एंटर. सो यू विल गेट आन्सर 0.007 times 0314. Okay, so this is our area area cross section of wire. Okay, so next काय आहे बघा, नेक्स्ट इज द ओरिजिनल लेंथ ऑफ वायर. ही जी लेंथ आहे वायरची ती आपण काय करणार आहे पाहणार आहे किती आहे, किंवा ती आपण काय करू शकतो ठेवू शकतो किती इथल्यापैकी. सो ही वायरची लेंथ आहे 0.5 मीटर अप टू काय ठेवू शकतो आपण अप टू 1 मीटर पर्यंत ठेवू शकतो. तर आपण इझिली काय करणार आहे 1 मीटर ठेवणार आहे. सो ओरिजिनल लेंथ ऑफ वायर इथं लिहितो मी 1 मीटर. ओके, सो ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन ऑलरेडी दिलेला आहे, दॅट इज 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, सो आता आपल्याला काय करायचं आहे 1 by 1 रीडिंग घ्यायचं. सो रीडिंगमध्ये काय करायचं आहे बघा, रीडिंगमध्ये जो पहिल्यांदा काय म्हटलं की लोड एम केजी, हे W0 ला काय म्हटलं जातं की डेड लोड आहे. म्हणजे इथं दुसऱ्या बाजूला एक लोड अप्लाय केलेला असतो आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो विथ हुक एक दुसरा लोड अटॅच करण्यासाठी एक लोड अटॅच केलेला असतो, त्याला काय म्हणतो आपण डेड लोड. आणि त्याचं वेट किती असं विचारलं. सो आपण काय करतो ते आता या केसमध्ये तिथं जेव्हा आपण फिजिकली प्रॅक्टिकल कंडक्ट करतो त्यावेळी ते वेट काहीतरी असतं, पण इथं आपण काय करणार आहे 0 कन्सिडर करणार आहे. सो त्यावेळी इचमध्ये आपण काय करणार आहे 0.5 वेट ॲड करत जाणार आहे. सो आता इथं डेड लोड 0 असल्यामुळे काय रीडिंग येणार आहे तुमचं जेवढं तुम्ही ॲड करणार आहे तेवढंच इथे येणार आहे. सो दिस इज 0.5. सो दिस इज युअर 1.0, दिस इज 1.5, दिस इज 2.0 and this is 2.5. कारण W0 प्लस 2.5 हे W0 आपण काय करणार आहे इथं 0च ठेवणार आहे. सो नेक्स्ट काय विचारले बघा, वेट mg. ओके, वेट mg म्हटलेलं आहे. मास इथं जे मास दिलेला आहे त्याला मल्टिप्लाय बाय जी करायचं. सो जी 9.8 वरनं 0ला मल्टिप्लाय केली तर काय येणार आहे आपलं 0च येणार आहे. ओके, सो नेक्स्ट काय बघा, स्पिरोमीटर रीडिंग दॅट इज लोड अँड सेंटीमीटरमध्ये विचारलेलं रीडिंग. सो स्पिरोमीटरचे रीडिंग घेण्यासाठी आपण काय करायचं आहे बघा, व्हेरी इझी.
इथं काही नोटेशन्स आहे. इथं 10 to 0. ओके, 10 पासून 0 पर्यंत 10 डिव्हिजन्स आहेत. सो आपण काय करणार आहे इथं रिडिंगसाठी, आता आपण ज्यावेळी इथं लोड अटॅच करणार आहे त्यावेळी काय होणार आहे, हे रिडिंग वरती सरकणार. सो आपल्या रिडिंगसाठी आपण काय याला म्हणणार आहे, याला म्हणणार आहे 0 आणि याला म्हणणार आहे 10. सो हे 0चं मार्किंग आहे इथं 1, then 2, then 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असं इथपर्यंत सगळं हे रिडिंग आहे. सो आपल्याला काय करायचं आहे की हे स्पिरिट लेवल आहे ते मिडलला ठेवायचे आहे. अशा प्रकारे रिडिंग घेत जायचं आहे आपल्याला. सो 0साठी म्हणजे आता सध्या 0 आहे, एव्हरीथिंग इज 0. यासाठी काय आहे, वेट किती आहे बघा, वेट 0 ठेवलं आहे आपण. वेट ऑफ हँगर इज 0. सो आता वेट ऑफ हँगर 0 असताना मी इकडे शिफ्ट करतोय थोडंसं. हँगरचं वेट 0 असताना आपल्याला काय करायचं, हे रिडिंग घ्यायचं आहे. सो हे रिडिंग किती आहे बघा, हे ऑलरेडी मेन स्केल रिडिंग आहे ते 0 आहे. ओके, हे 0 म्हणणार आहे आपण, याला 1 म्हणणार आहे. ओके, 2, 3 अप टू दिस इज 9 अँड दिस इज 10. सो मेन स्केल रिडिंग इज 0. याच्यावरती या स्पिरोमीटरवरती 100 डिव्हिजन्स असतात आणि याची स्मॉलेस्ट डिव्हिजन किती आहे, 0.1 mm चे 0.1 सेंटीमीटरचे आहे. सो याचा लिस्ट काउंट किती झाला, 0.001. इट इज सिमिलर टू द मायक्रोमीटर स्क्रू गेज. ओके, सो आता हे लोड आपण वेट लोड करताना ज्यावेळी आपण काय केलं की 0 वेट ठेवलं आहे त्यावेळेचं लोडिंगचं रिडिंग किती आहे. सो हे 0 आहे आणि हे किती आहे बघा, 40, देन 41 आणि 42. 42 मल्टिप्लाय बाय लिस्ट काउंट काय येणार आहे, 0.042. सो मी इथे लिहिलं 0.042. सो दिस इज आवर फर्स्ट रिडिंग ऑफ लोडिंग. नेक्स्ट काय केलं की वेट आहे ते 0.5 kg ठेवलं. सो वेट काय केलं आपण, इन्क्रीज केलं. हे जे वेट आहे ते वाढवलं थोडंसं, दॅट इज 0.5 kg. हे जसं वेट वाढवलं तसं काय झालं, इथं वेट वाढलं, हे वायर थोडीशी स्ट्रेच होणार आहे, खाली जाणार आहे. त्यामुळे इथं काय आहे की वॉटर आहे त्याच्यामध्ये एक सेंटरला बबल ठेवलेला आहे. तो बबल काय होईल, थोडासा शिफ्ट होईल एका बाजूला. शिफ्ट झाल्यानंतर काय करायचं की इथं जो हुक आहे तो स्क्रू आहे तो आपण फिरवायचा आहे. तो स्क्रू फिरवल्यामुळे काय होईल की हा जो स्पिरिट लेवल आहे, हा बबल आहे तो सेंटरला येईल आणि त्यावेळी इथं रिडिंग चेंज होईल. सो बबल फिरवण्यासाठी आपण इथं आपल्या अरेंजमेंट दिलेली आहे. अशा प्रकारे आपण तो फिरवू शकतो. सो दॅट इट विल कम टू द सेंटर. ओके, दिस इज एक्झॅक्टली टू द सेंटर. हे आहे सेंटर लोकेशन. सो आता यावेळेचं आपल्याला काय करायचं आहे, रिडिंग घ्यायचं आहे. सो रिडिंग किती आहे ते चेक करायचं आपल्याला. 0.5 kgला दिस इज 0, दिस इज 1, दिस इज 2. 2 क्रॉस होऊन गेलेला आहे. हे 70 आहे, त्याच्या अगोदरचे 2 डिव्हिजन आहेत म्हणजे 68 आहे. सो आपलं रिडिंग काय येणार आहे, मेन स्केल डिव्हिजन आहे 0.2 आणि दुसऱ्या किती आहे 68 डिव्हिजन. सो 0.68. तर 0.5 काय केलं, 0.5 आपण 9.8ला मल्टिप्लाय केलं. सो आपलं काय आन्सर येईल, 0.5 मल्टिप्लाय बाय 9.81. सो आन्सर विल बी 4.905. हे आन्सर आला आपलं. ओके, कंटिन्यू आपण असंच पुढं कंटिन्यू करत जाणार आहे. नेक्स्ट आता काय करायचं, आपल्याला वेट करायचं आहे 1.0 वेट करायचं आहे. सो वेट वाढवलं आपण. ओके, 1 kg केलं. 1 kg केल्याबरोबर काय झालं की स्पिरिट लेवल अगेन शिफ्ट झाली. आपण पुन्हा ती सेंटर आणवायच्या साह्यानं. ओके, दिस इज द सेंटर. हे आली सेंटरला. सेंटर आणले त्यावेळेचं रिडिंग किती आहे बघा, मेन स्केलवरचं 0, दिस इज 1, 2, 3, 4. 4 क्रॉस होऊन गेलेला आहे, 5 क्रॉस झालेलं नाही, 4 आणि 5च्या मध्ये आहे. सो मेन स्केल रिडिंग आलं 0.4 आणि जे सर्क्युलर स्केल आहे ते किती आहे पहा, दिस इज 90 अँड दिस इज 94. ओके, 0.4 आणि वन स्केलचं आहे सर्क्युलर स्केलचं 94. सो दिस इज 0.494. ओके, सो हे अशा प्रकारे रिडिंग आहे. तुम्हाला माहिती आहे मेन स्केल रिडिंग प्लस सर्क्युलर स्केल रिडिंग अशा प्रकारे तुम्ही शिकलेला आहात ऑलरेडी लास्ट सेमेस्टरमध्ये. सो मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करत नाही की हे 0.494 कसं आलं. 0.4 कुठला आहे, मेन स्केलचं रिडिंग ते झालं MSR. देन जे 94 आहे त्याला काय करतो आपण, मल्टिप्लाय करतो लिस्ट काउंटनं. लिस्ट काउंट किती आहे 0.001. सो 94 मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे 0.094. सो मेन स्केल प्लस वर्नियर स्केल म्हणजे 0.4 प्लस 0.094 यू विल गेट 0.494. ओके, सो नेक्स्ट 1 मल्टिप्लाय केलं 9.81ला. इथं फॉर्म्युला वेट mg. सो आपल्या इथं काय येणार आहे, इथं येणार आहे 1लाच मल्टिप्लाय केलं. सो 9.81.
ओके. सो दिस इज अवर आन्सर. नेक्स्ट आहे वेट केलं 1.5. सो इन्क्रीज द वेट अप टू 1.5. अगेन स्पिरिट लेवल चेंजेस. स्पिरिट लेवल आपण काय करणार याच्याच आहे ना, सेंटरला घेऊन यायचं आहे. ओके, सेंटरला आलेले आहे. आता यावेळेचं रीडिंग किती आहे बघा. यावेळेचं रीडिंग आहे दिस इज 5, दिस इज 6, दिस इज 7 आहे. आणि 7 काय झालेलं आहे, 7 क्रॉस झालेलं आहे. देन 20 डिव्हिजन्स आहेत. सो आपलं रीडिंग काय येणार आहे 0.720. ओके. सो अगेन तर 1.5 ने 9.81ला मल्टिप्लाय केलं इक्वल टू 1.5 मल्टिप्लाय बाय 9.81. So you'll get answer. This is 14.715. Next 2 ला मल्टिप्लाय केलं, 2 मल्टिप्लाय बाय 9.81. You will get this answer. हे पहिल्यांदा कॉलम आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. इक्वल टू 2.5 मल्टिप्लाय बाय 9.81. ओके. सो हा आपला कॉलम कंप्लीट झालेला आहे. सो आता ज्यावेळी वेट आहे 2. ओके, इथं वेट मी वाढवतो. 1.5 kgचं मी 2 kg केलं. अगेन स्पिरिट लेवल शिफ्ट झालेली आहे ती मी पुन्हा ओरिजिनल जागेवरती घेऊन येतो. ओके, दिस इज अगेन ॲट द सेंटर. त्यावेळेचं रीडिंग किती आहे चेक करा. त्यावेळेचं रीडिंग आहे दिस इज ओके 5, देन 6, 7, 8 आणि 9 क्रॉस होऊन गेलेलं आहे. आणि इथं आहे ती ओके 30, 40 आणि 50च्या मधात आहे ती. दिस इज 45, 46, 47 वरती आहे. ओके 47, 0.947. ओके. आणि लास्ट काय करायचं वेट आपल्याला 2.5 करायचं. अगेन स्पिरिट लेवल आपण शिफ्ट करणार आहे टू द सेंटर. ओके. सो रीडिंग किती आहे बघा. हे 0 म्हणजे आपण 1 म्हटलं होतं. सो 1.1 and then 73, 1.1 and then किती आहे 73. हे जे लास्ट रीडिंग आहे त्याचं कॉपी पेस्ट करायचं आपल्याला इथं. इक्वल टू दिस इज. नेक्स्ट काय काय म्हटलेलं आहे त्यांनी अनलोडिंग म्हणजे एक वेट आता काढायचं. तर 2.5 kgचं आपण रीडिंग ॲज इट इज लिहिलं. आता ह्यातलं एक वेट काढून टाकलं. तो काय होणार आहे 2 kg होईल. म्हणजे रिवर्स स्पिरिट लेवल या दिशेला शिफ्ट झाली. पुन्हा आपण काय करायचं ते सेंटरला घेऊन यायचं आहे. आली सेंटरला. सो सेंटरच्या वेळेचं रीडिंग पुन्हा एकदा पहा. ओके. दिस इज 0.9 वरती आहे आणि काय आहे 47 वरती आहे. ओके. सो सेम ॲज प्रिवियस वन. सो मी प्रिवियस आहे तेच लिहितो 0. नेक्स्ट अगेन एक वेट कमी केला आपण 1.5 kg. अगेन स्पिरिट लेवल सेंटरला आणली. सो रीडिंग इज 0.7 आणि 20. सो दिस इज सिमिलर ॲज प्रिवियस. सो इथं काय आहे इथं ऑनलाईन लॅबमध्ये प्रॅक्टिकल असल्यामुळे हे काय आहे एक मॅथमॅटिकली सॉफ्टवेअर आहे. आपण ज्यावेळी ओरिजिनल प्रॅक्टिकल करतो लॅबमध्ये त्यावेळी ह्या ज्या लोडिंग आणि अनलोडिंगमध्ये थोडासा डिफरन्स होतो. आता इथं हे काय आहे दिस इज अ प्रोग्रॅम्ड ऑनलाईन लॅब प्रोग्राम केलेली आहे. सो काय होतं की ॲज इट इज ॲन्सर राहते लोडिंग आणि अनलोडिंगचं. तर यामध्ये काय होतं की थोडंसं शिफ्ट होतं. ते आता आपल्याला इथे दिसणार नाही शिफ्टिंग आहे ते थोडंसं चेंज होतं. सो दॅट आपल्याला त्याचा मीन काढावा लागतो. ओके. अगेन स्पिरिट लेवल मी सेंटरला घेऊन येतो फॉर द मास 1 kg. सो नाव आवर रीडिंग इज 0.494. ओके. सो दिस इज अगेन सेम ॲज द रीडिंग ऑफ लोडिंग. नेक्स्ट अगेन एक लोड काढून घेऊया आपण. that is 0.5. then move to the spirit level. then reading is 0.2 and then this is a 68.
0.268. This is same as previous one. Now make a weight 0 0. अगेन स्पिरिट लेवल शिफ्ट झालेले ते काय करणार आहे आपण 0 साठीच आपण घेणार आहे. सो ऑल जे रीडिंग्स आहेत ते कसे आहेत, सेम ॲज लोडिंग सारखे आलेले आहेत आपले 0.042. सो याचं मीन आहे. सो ॲडिशन ऑफ दिस 2 डिवायडेड बाय 2 काय होणार आहे, सो सेम ॲज दिस व्हॅल्यू. सो सेम राहणार आहे. या दोन्हीचे ॲडिशन केले आणि डिवाइड बाय 2 केलं तर हे सेमच आन्सर येणार आहे. सो आपण काय करणार आहे, हे जे रीडिंग आहे ते इथंच कॉपी करणार आहे. सो दिस इज 0.042. देन नेक्स्ट वन काय आहे 0.268. then there is next one 0.494. then next 0.72. then next 0.947. and there is next one 1.173. ओके. सो आपल्याला अशा प्रकारे रीडिंग मिळालेले आहेत. सो याचे जे व्हॅल्यू आहे ते कशा आहेत, आपण ॲक्च्युली इथून ते डिलीट झालं तर त्याचं जे व्हॅल्यू आहे दॅट इज x3 x4 अशा प्रकारे दिलेलं आहे. दिस इज x3, दिस इज x4. ओके. सो x0 to x5 आपल्या व्हॅल्यू मिळाले. आता काय करायचं, सो आपला एक्सपेरिमेंटल पार्ट आहे तो ओव्हर झालेला आहे. आता आपण काय करणार आहे, एक्सपेरिमेंटल जो पार्ट आहे त्यामध्ये आपल्याला इलॉंगेशन फाइंड आउट करायचं आहे. सो हे फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करूया की एक्सेलची शीट आहे ते फुल स्क्रीन मोडवरती आणूया. सो दिस इज आवर एक्सेल शीट. आपल्याला काय करायचं आहे आता, इलॉंगेशन फाइंड आउट करायचं आहे. सो इलॉंगेशन कसं फाइंड आउट केलं जातं, सो ईच रीडिंग आहे, ईच रीडिंग काय करायचं आपल्याला फर्स्ट रिडिंग ईच रिडिंगमधून सबस्ट्रॅक्ट करायचं. सो इथं फर्स्ट जे आहे तर काहीच येणार नाही, 0 येईल. सो सेकंड रिडिंग सबस्ट्रॅक्ट केलं फर्स्ट रिडिंग आहे सेकंड रिडिंगमधून, म्हणजे x1 मायनस x0. x1 किती आहे 0.268 मायनस 0.042 किंवा इथं पण दिलेलं आहे ते. सो हे रिडिंग काय करायचं आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं एकमेकातून. सो x1 मायनस x0 सो इक्वल टू x1 म्हणजेच किती आहे दिस वन मायनस x0. ओके. सो हे जे रिडिंग आहे याचा आन्सर कशामध्ये येणार, सेंटीमीटरमध्ये, कारण आपण अगोदरची सगळी रिडिंग कशी घेतली सेंटीमीटरमध्ये घेतलं आहे. बट इलॉंगेशन इथं काय दिलं, युनिट याचं मीटर दिलेलं आहे. सो व्हॉट एव्हर जे आन्सर येणार आहे आपलं त्याला आपण काय करायचं 100 ने जर डिवाइड केलं, आन्सरला काय केलं आपण 100 ने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळेल, आन्सर मिळणार आहे मीटरमध्ये मिळेल. सो एंटर प्रेस केलं मी, सो विल गेट आन्सर इन मीटर. सो दिस इज इलॉंगेशन इन मीटर. सो नेक्स्ट आहे x2 मायनस x0. सो इक्वल टू ब्रॅकेटमध्ये x2 म्हणजे दिस वन मायनस x0 मीन्स दिस वन, आणि काय केलं आपण ब्रॅकेट कंप्लीट डिवाइड बाय 100 एंटर. सो दिस इज आन्सर इन मीटर. सो नेक्स्ट x3 मायनस x0 इक्वल टू this is x3 minus this is x0, answer मीटर मध्ये येण्यासाठी डिवाइड बाय 100. अगेन x4 minus x0 equal to x4 minus x0 divide by 100. Okay. So this is our answer. Then next x5 minus x0 equal to x5 minus x0 divide by 100. So this is our answer. तो आपल्याला each केस मधलं elongation मिळालेलं आहे.
सो नेक्स्ट पार्ट आहे एम जी डिवायडेड बाय ए. सो एम जी काय आहे, एम जीचा कॉलम इथं दिलेला आहे. सो फर्स्ट एम जी डिवायडेड बाय ए म्हणजे काय आहे, ए मीन्स दिस एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, जो आपण इथं फाइंड आउट केलेला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, दिस इज एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. सो आपल्याला काय करायचं आहे, ईच जो एम जीचा कॉलम आहे त्यातल्या ईच व्हॅल्यूला ह्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शन डिवाइड करायचे. सो विल गेट अ स्ट्रेस. सो फर्स्ट 0 डिवायडेड बाय एनिथिंग 0 येईल. सो इथं काहीच येणार नाही. सो नेक्स्ट इक्वल टू दिस इज एम जी divided by this is A. So this is our stress, value of stress. So next equal to the respective mg divided by this A. So again this is the value of stress. Then next equal to mg divided by this A, you will get answer. Then again equal to this is mg divided by A, you get answer. Then next mg divided by equal to mg divided by A. Okay, so something is wrong. Equal to mg ची व्हॅल्यू इथं आहे. ओके, mg डिवायडेड बाय a आन्सर. सो दिस इज करेक्ट. सो अशा प्रकारे आपल्याला काय मिळालं, द व्हॅल्यू ऑफ स्ट्रेस मिळालेले आहे इथं. सो नेक्स्ट काय म्हटलेलं आहे, स्ट्रेन. स्ट्रेन कसं काढायचं, इलॉंगेशन डिवाइड बाय ई. सो इलॉंगेशनची व्हॅल्यू इथं कॅल्क्युलेट केली आहे आपण. ओके, डिवाइड बाय कॅपिटल एल म्हणजे काय, ओरिजिनल लेंथ ऑफ वाय. सो ओरिजिनल लेंथ 1 आहे. सो ईच व्हॅल्यूला काय करायला लागेल, डिवाइड बाय 1. सो दिस डिवाइड बाय 1 आपल्या आन्सर मिळतील. सो काय होणार आहे, डिवाइड बाय 1 केल्यामुळे काय होणार आहे, आन्सर हे सेमच राहणार आहे. सो आपली लेंथ 1 असल्यामुळं, 1 मीटर असल्यामुळे हे जे काय होणार आहे, आन्सर सेम राहणार आहे. सो आपण काय करू, इथे ते कॉपी पेस्ट केलं. सो वी गेट द व्हॅल्यू ऑफ इलॉंगेशन. सो नेक्स्ट कॉलम आहे. नेक्स्ट कॉलममध्ये आपल्याला काय करायचं आहे, वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. व्हॉट इज वाय, वाय इज इक्वल टू, वायची व्हॅल्यू काय आहे, सिग्मा डिवाइड बाय ई. सिग्मा म्हणजे काय, स्ट्रेस, डिवाइड बाय ई म्हणजे स्ट्रेन. सो स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन, यू विल गेट वाय मीन्स यंग्स मॉड्युलस, जे आपल्याला फायनली फाइंड आउट करायचं आहे. सो इक्वल टू दिस इज अ स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. सो एंटर केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे दिस वन. सो मी थोडं लार्ज करतो. सो विल गेट इन फॉर्म ऑफ नंबर्स, किंवा आपण याचं सेटिंग पण करू शकतो. फॉर्मॅट सेलमधून वी वॉन्ट ॲज अ नंबर. ओके ओके, सो वी गेट अ नंबर. सो अगेन दिस हे आपण काय करू, हे फॉर्म्युला आहे ते सगळ्यासाठी अप्लाय केला. सो तो काय करेल, सगळे कॅल्क्युलेशन करून दिलं आपल्याला. सो दिस इज आवर आन्सर. नेक्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मीन. मीन कसं फाइंड आउट करायचा, सो ॲडिशन ऑफ ऑल दिस डिवाइड बाय नंबर ऑफ रीडिंग. जेवढे नंबर ऑफ रीडिंग आहेत त्यांना काय करावं लागेल, आपल्याला डिवाइड करावं लागेल. ओके, सो आपण काय करणार आहे, या सगळ्याचे ॲडिशन करणार आहे. सो ॲडिशन करण्यासाठी आपण काय करणार आहे, सो सिलेक्ट करूया आपण हे सगळं, आणि होममध्ये दिस इज ॲटोसम. ओके, सो हे झाले सगळ्याची ॲडिशन. सो याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, मीन वायची व्हॅल्यू काढायचं आहे. मीन कॅपिटल वाय, ओके, इक्वल टू इथं काढूया. सो दिस इज ॲडिशन ऑफ ऑल दिस डिवाइड बाय नंबर ऑफ रीडिंग 2 3 4 5.
So this divided by 5. So this so equal to this total divided by number of reading 5. सो एंटर केलं तुम्हाला मिळेल आन्सर. सो हेच तुम्ही काय करू शकता, शॉर्ट फॉर्ममध्ये पण इथं लिहू शकता. सो यंग्स मॉड्युलस बाय एक्सपेरिमेंट इथं तुम्हाला मिळणार आहे. सो हे तुम्ही हे डिजिट आहे तो शिफ्ट करू शकता आणि इथे लिहू शकता. .9 इंटू किंवा इंटूचं साईन कसं येणार आहे, into 10 raised to 12. Okay, so this is the experimental value of Young's modulus. नेक्स्ट रिझल्ट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, स्टँडर्ड व्हॅल्यू विचारलेलं आहे त्यांनी, पण स्टँडर्ड व्हॅल्यू आपल्याला काही गिवन नाही आहे. सो आपण काय करणार आहे, इथं काहीच लिहिणार नाही आहे. सो नेक्स्ट आहे यंग्स मॉड्युलस बाय ग्राफ. आता आपल्याला ग्राफ काढायचं आहे. सो मॅन्युअल जर तुम्ही बघितलं तर त्यांनी सांगितलं आहे की स्ट्रेस आहे तो वाय एक्सवर प्लॉट करा, देन स्ट्रेन आहे तो कसा एक्स एक्सवर प्लॉट करा, आणि त्याचा जो स्लोप असेल या ग्राफचा दॅट इज अ यंग्स मॉड्युलस बाय ग्राफ. सो आपण काय करणार आहे, सो ग्राफ काढण्यासाठी जो एक्स आणि वाय ॲक्सिस आहे तो सिक्वेन्स लिहावा लागतो. सो एक्स ॲक्सिस काय असणार आहे आपला, एक्स ॲक्सिस असणार आहे स्ट्रेन. सो स्ट्रेनचे जे व्हॅल्यू आहेत ते आपण इथे एका साईडला घेणार आहे. सो या सगळ्या स्ट्रेनच्या व्हॅल्यू कॉपी झालेल्या आहेत इथं. नेक्स्ट काय सांगितलं त्यांनी, स्ट्रेस आहे तो काय करायचा आपल्याला वाय एक्सवर घ्यायचे. सो एक्स वाय असे अरेंजमेंट करावं लागते इथं आपल्याला. सो इक्वल टू स्ट्रेस एंटर, ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला. सो आपण काय करणार आहे, हे झाले स्ट्रेस आणि स्ट्रेनचे व्हॅल्यू. सो हे काय आहे एक्स आणि हा कोणता कॉलम आहे, वायचा कॉलम आहे. सो दिस इज एक्स आणि वाय. सो आपल्याला काय करायचं आहे, या दोन्हीमध्ये प्लॉट काढायचा आहे, ग्राफ करायचा आहे. सो काय करणार आपण, त्याच्यामध्ये ऑप्शन असतोय, त्या ऑप्शनमध्ये रिकमेंडेड चार्ट सो आहे. सो चार्टमध्ये आपण काय करणार आहे, सो अशा प्रकारे एक लाईन चार्ट काढणार आहे. सो असं आपल्याला चार्ट मिळून जाईल. सो इथं काय करायचं आपल्याला, एक्स आणि वाय एक्सवर काय बघा, ॲक्सिस टायटल, ॲक्सिस टायटलमध्ये इथं आहे हा काय आहे, स्ट्रेस आहे. सो आपण ते इथून घेऊया, ॲक्सिस टायटल, दिस इज स्ट्रेस, कॉपी केले आहे. ॲक्सिस टायटलवरती आपण आलो. हे आपलं झालं स्ट्रेस. आणि वाय एक्सवर काय आहे बघा, वाय एक्सवर आहे स्ट्रेन, एक्स एक्सवर आहे स्ट्रेन. सो हे स्ट्रेनचं टायटल आपण कॉपी केलं, कॉपी, आणि ते इथं दिलं. सो हे झाले ॲक्सिस लेबल. आता आपल्याला काय करायचं आहे, याचा स्लोप फाइंड आउट करायचा आहे. सो स्लोप फाइंड आउट कसं करायचं याचा, सो स्लोपचं इक्वेशन तुम्हाला माहिती आहे, किंवा हे जी स्ट्रेट लाईन आहे याचं इक्वेशन काय असतंय, स्ट्रेट लाईनचं इक्वेशन असतंय वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. त्यामध्ये जो एम आहे, एम इज काय असतो, स्लोप असतो. सो आपल्याला काय करायचं, हे जी इक्वेशन, हे जे ग्राफ आहे त्याचं इक्वेशन डिस्प्ले असं सांगायचं आहे इथं, डिस्प्ले इक्वेशन ऑन चार्ट. सो आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे इथं चार्टवरती. सो चार्टवरती इथं दिलेलं आहे त्यांनी, वाय इज इक्वल टू समथिंग इंटू एक्स प्लस समथिंग, हा कॉन्स्टंट आहे, हा सी कॉन्स्टंट आहे. सो एम इंटू एक्स, सो हा झाला एम म्हणजे स्लोप. तो काय दिलेला आहे, हा एक्सपोनेन्शियलच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे 7e + 12. ओके, 7e + 12 अशा प्रकारे दिलेला आहे. सो आपण काय करणार आहे, हा चार्ट साईडला घेऊया. 7e 7 कॅपिटल E + 12 असं दिलेलं आहे. सो हा जर नंबरच्या फॉर्ममध्ये आपल्याला करू शकतो, आपण हा फॉर्मॅट करूया, याला नंबरच्या फॉर्ममध्ये घेऊन जाऊया. सो फॉर्मॅट सेल इंटू द नंबर्स. सो आपल्याला आन्सर मिळेल अशा प्रकारे.
सो हे किती आहेत बघा, 7 वरती 12 झिरो आहेत. सो हेच आपण कसं लिहू शकतो, 7 इंटू 10⁻². सो आपलं नियरली आन्सर कसं आलेलं आहे, सेम आलेलं आहे, 6.9 आणि 7. ओके, 10⁻12 कॉमन आहे, 6.9 आणि 7 असं ग्राफिकल आणि एक्सपेरिमेंट आपल्याला यंग्स मॉड्युलस मिळालेलं आहे. ओके, सो दिस इज प्रॅक्टिकल यंग्स मॉड्युलस. ओके, थँक्यू.